नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून व आपल्या चॅनलकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा, तुमची स्वप्न या नवीन वर्षात पूर्ण होऊ देत. चला बघूयात मग. वचन दिले तू मला मालिकेचा नवीन वर्षाचा आजचा पहिला भाग. पद्माने ऊर्जाला कळवलेलं तर असतंच, हर्षवर्धन दिल्लीला जाणार आहे. ती तिकडे सावध होते. आता इथे शौर्य पद्माला म्हणतो की हे बघ पद्मा, तुझ्यासोबत जे काही झालं ते सगळं माहिती आहे मला. पद्माला धक्काच बसतो. त्या दिवशी देवीच्या मिरवणुकीत ऊर्जाला मदत करणारा मीच होतो. आता पद्मा कावरी होते, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. शौर्य तिला समजावतो की थांब, तुझ्यासोबत काय झालं हे सगळं सांगत बसायची कोणालाही सांगायची काहीही गरज नाही आहे. तू अजिबात घाबरून जाऊ नकोस हा पद्मा, मी आहे तुझ्यासोबत. शौर्याच्या बोलण्यानेच पद्माच्या मनाला एक वेगळीच उभारी मिळते. पण त्याच सेकंदाला विजया शैलजा दोघेही तिथे हजर होतात. विजया विचारते की शौर्य, अजूनही तू प्रोटीन शेकच बनवतोयस का? तेव्हा शौर्य म्हणतो की ॲक्च्युली मला भजनला कॉल करायचा होता, महत्त्वाचं काम आठवलं. पद्मा देईल मला बनवून. पद्मा देशील ना? थँक्यू हां, असं म्हणून तो हसतच बाहेर पडतो. आता त्या दोघेही पद्माच्या मागे भुणभुणच करत असतात. काय ग, मोठे साहेब काय म्हणाले तुला? शैलेजा मुद्दामच टोमणे मारते. अहो, आपल्याला मग सांगितलं ना हिने की तब्येतीची विचारपूस करत होते. आमची नाही कधी केली, तुझीच परी केली. मी काय म्हणते, आपण दोघेही कुठेतरी थोडे दिवस गायबच होऊ द्यात. निदान त्यांना आपली किंमत तरी कळेल. त्या निमित्ताने तरी ते आपली विचारपूस तरी करतील, हो की नाही पद्मा? विजया विचारते की हे काय, अचानक तुला इतका घाम कसा काय आला? पद्मा आपलं डोकं वगैरे चेक करते आणि ती कारणं द्यायला लागते की ते मी आजारी होते ना खूप, तर ताप आला होता, गोळ्या घेतल्या. तिला ना ती काय बडबडते तेच कळत नसतं. बिचारे गांगरून गेले. तेव्हा विजया म्हणते की ठीक आहे ठीक आहे, पण इथून पुढे जाताना मला विचारून जायचा पद्मा, आणि नेहमी मला कॉल करायचा, कळतंय ना? फोन चार्ज आहे की नाही तुझा? फुल चार्ज ठेवा. आता पद्माचा फोन चेक करणार. पद्मा फोनला हातही लावू देत नाही. विजयाला म्हणते की नाही बाईसाहेब, चार्जिंग आहे ना फोनला. मी जाताना सांगूनच आहे ना तुम्हाला. आता ती कामामध्ये गुंतणार. विजयाचं लक्ष तिच्या हाताकडे जातं. तिच्या हातावरती ओरखडलेल्या जखमा असतात, व्रण असतात. तेव्हा विजया आपला पद्माचा हात हातात घेत विचारते की हे काय, हे काय झाले? या खानाखुना कसल्यात? बोचकारले का कोणी? तेव्हा ती बंटीचं नाव घेते अचानक, आणि नशिबा देवकृपेने शैलेजामुळेच पद्मा वाचते यावेळी. शैलजा म्हणते की बंटी, अच्छा म्हणजे बंटीने केले का हे सगळं? मी सांगू का तुम्हाला, खरं तर ना हे म्हणजे अगदी सोनल मोनलसारखं झालं. दोघे एकमेकींसोबत इतक्या मांजरीनीसारख्या भांडत असतात ना. आता विजया वैतागते. शैलजा पुरे. विजया पद्माला ओरडतेच, हे बघ आणखीन वेळ वाया घालवू नकोस. जर कामं वेळेत नाही झाली ना तर तुला माहिती आहे ना आईसाहेबांचा राग कसा आहे ते. चल पटकन कामाला लाग. आणि शैलजाला घेऊन ती बाहेर निघून जाते. आता पद्मासुद्धा इतकी घाबरून कागरून गेलेली असते. थोडंसं बाहेर येते किचनच्या आणि मग विचार करते की मी ताईला मेसेज तर पाठवलाय, पण तिने बघितला असेल का? नको काळजी करू सगळं पद्मा. ऊर्जाने तो मेसेज फक्त पाहिलाच नाही तर सूत्रसुद्धा हलवलेत. पटकन ती धावत जाते ती हुळबुट्टेकडे पोलीस स्टेशनात, आणि ती बातमी देते की हर्षवर्धन जहागीरदार दिल्लीला निघालेत. आता हुळबुट्टे माने इन्स्पेक्टरला त्या फ्लाईट संदर्भात माहिती गोळा करायला सांगतो. ऑलरेडी ऊर्जाने ती काढलेलीच असते. हे बघा सर, 2:15चं फ्लाईट आहे, 4:15ला लँड होणार आहे. आता हुळबुट्टेचं काम तर एकदम आसानच होतं. तेव्हा तो पूर्ण स्टाफला गोळा करतो आणि सांगतो की ड्युटी निभवायचं एकदम भारी संधी चालून आलं आहे बघा. 2:15चं फ्लाईट आहे, 4:15 वाजता लँड होणार आहे. त्याच्या आत तुम्हाला एक काम करायचं आहे. त्या 4ही पोरांना उचलायचं आणि त्यांचं स्टेटमेंट लिहून घेऊन सोडायचं बघा. 2 वाजता त्यांच्या घराच्या बाहेर
दबा धरून बसा असं सांगतो मी. पाकातनं जसं गुलाबजामुन बाहेर काढतात तसं ते चारही मावाली घरातनं बाहेर काढा बघा. आता काम कसं अगदी हुळबुट्टे स्टाईलनं. चला गो. आणि तेव्हाच त्याचे सगळे हवालदार कॉन्स्टेबल जे आहेत त्या सगळ्या धावत सुटतात. आता ऊर्जा उसासा टाकते आणि हुळबुट्टेलाच विचारते, साहेब पण तुम्ही म्हणतात तसं काम होईल ना? तुम्ही कामात जसा कॉन्फिडंट दाखवताय म्हणजे बोलण्यात जसं दाखवताय तसं कामात येईल ना? हुळबुट्टे विचारतो की काय बोलता तुम्ही मॅडम? अहो फक्त कामातच कॉन्फिडन्स नाही, जोमात पण असणं बघा. आता तुमच्या घरी जाऊन सोडा म्हणतो मी. आणि ते तुमचं फोन आहे ना ते तेवढं चार्ज करून ठेवा बघा. दिवसभर फुल टू चार्ज. रात्र पण वैऱ्याची असते बघा म्हणतो मी. काच करा कुमकुम. हा असंच काहीतरी बडबडत राहतो. ऊर्जा म्हणते की साहेब अहो आपल्या नावातच ऊर्जा आहे. दिवसभर फुल टू चार्ज असते मी. आणि आनंदाने ती घराकडे परत जायला निघते. इकडे विक्रांत मस्त आता नाश्त्याचा आस्वाद घेणारच असतो. इतक्यातच दिग्विजय रागाच्या भरातच घरात प्रवेश करतो. आणि तेव्हाच विक्रांत त्याला नमस्कार करायला जातो. पण त्याआधीच विक्रांतच्या थोबाडीत सणकण पडते. आता दिग्विजयच्या तळपायाच्या मस्तकात केलेली असते. विक्रांतला त्याने जोरदार लगावताच अर्पिता आणि तिची आई तिथेच हजर असतात. दोघींनाही जबरदस्त धक्काच बसतो. विक्रांतला तर दिवसात तारे नजर राहतात. त्याची आई जेव्हा दिग्विजयला विचारते की अहो काय झालं अचानक, तर दिग्विजयचा राग तिच्यावरतीही बरसतो. एकदम गप्प बसायचं, आवाज काढायचा नाही या तोंडातनं, एक शब्द बोलू नकोस. ए काय रे ए, पाया बिया पडण्याची जी नाटकं आहेत ना बंद करा आधी. हा जो तो काय तुझा ड्रामा चाललाय ना बंद करा तो. अर्पिता हे सगळं तुला आधी माहिती होतं? अर्पिताकडे तो डोळे वटारून पाहतच असतो. तेव्हा अर्पिता घाबरतच हो पप्पा म्हणते. आता दिग्विजयचा राग आणखीनच वाढतो. अरे मग तुम्ही सांगणार कधी आहात मला? मी काय परकाय का कोणी या घरासाठी? सांगायचं ना मग मला वेळेवरती. माणूस काय सतत 24 तास घरात बसलेला असतो का? सतत राजकारणाची काहीतरी कामं असतात, सतत लोकांच्या समस्या सोडवायच्या असतात. त्यातून मी घराकडेही लक्ष देतो. राजकारणात स्वतःची इमेज जपायची असते. आणि या 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 असल्या नालायकाला तुम्हाला साधं सांभाळता नाही आलं, साधे संस्कार नाही देता आले तुम्हा दोघींना, मग घरात बसून करता काय? त्याची आई खूपच घाबरते. अर्पिताला विचारते की मला खरंच काहीच माहीत नाही आहे, नक्की काय झाले? अर्पिता अरे विक्रांत तू तरी सांग. आता तो त्याच्या तोंडून शब्द काढतो हा पप्पा ते. तोपर्यंत दिग्विजय पुन्हा त्याच्यावरती बरसतो. तू तर तोंडातून एक शब्द काढू नकोस नालायक कुठला. आता कोणाचाही इथे संताप होणं साहजिकच आहे. आणि दिग्विजयचं नेमकं तेच होतं प्रेक्षकांना. अरे मी तुला आधी काय शिकवलं होतं? तुझ्या डोक्यात शिरलं नाही का? हे सत्ता, हे पैसा, प्रतिष्ठा हे सगळं तुधारी तलवारीसारखं असतं. अरे ते सगळे आपलेच घात करतात. आणि आता त्याचा मोर्चावर तो ते म्हणजे अर्पिताकडे. आणि बेटा अर्पिता बाळा तू तरी सांगायचं ना मला, हा तर नालायकच आहेस अगं, पण तू तरी निदान. तेव्हा अर्पिता म्हणते की मी पप्पा ते मी हर्षवर्धन अंकलला सांगितलं होतं. आता दिग्विजयचा राग तिच्यावरतीही बरसतो. अगं मूर्ख आहेस का तू? जी गोष्ट आधी मला सांगायची होती ती तू डायरेक्ट त्यांना कशी सांगितलीस? कोण आहे मी? कोण आहे मी? तुझा बाप आमदार आहे आमदार. अगं एकदा तू मला सांगितलं असतंस तर नामवंत वकिलाची फौज उभी केली असती. आणि ही गोष्ट तू मला न सांगता डायरेक्ट त्यांच्याकडे गेलीस. जसा बाप तसा बेटा. आता यालाच इतका माझा आहे तर पोरगा तर किती उडणार ना. इकडे ऊर्जा जेव्हा फोनवर पूर्वाचं बोलणं ऐकते तेव्हा मात्र तिला खूपच काळजी वाटते. कारण जेव्हा ती घरात येते तेव्हा पूर्वा रिक्वेस्ट करत असते की दादा अहो प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती, मी तुमचे पैसे वेळेवरती चुकते करेन. जेव्हा ती मागे वळून पाहते फोन ठेवल्यानंतर, ऊर्जाला विचारते की अरे तू केव्हा आलीस? ऊर्जा विचारते की आई कोणाचा फोन होता? सुरुवातीला पूर्वा टाळाटाळ करते उत्तर द्यायला. अगं नाही नेहमीचेच आपलं ते, तू बोल. ऊर्जा विचारते की आई काय झाले नक्की?
तेव्हा कुठे पूर्वा सांगते की काही नाही गं, नेहमीच असते आपलं. किराणा मालाचे पैसे द्यायचे राहिलेत गेले 3 महिन्याचे. ऊर्जा, तुझ्या या केसच्या नादात ना लाईट बिल, घरपट्टी हे सगळे पैसे द्यायचे राहिलेत अगं. तुझ्या शिक्षणासाठी 1,00,000 रुपये कर्ज काढलं होतं मी. आपण म्हणजे आपल्याला वाटतं की पैसे देतो, पण अगं ते सगळे व्याजातच जातात. अगं 80-90 हजाराचं तर मुद्दल द्यायचंच बाकी आहे अजून. सुरुवातीला तू ॲफिडेव्हिटची कामं करत होती तेव्हा थोडेफार पैसे घरात येत तर होते. ऊर्जा, हे बघ, न्याय वगैरे देणं हे कळतंय मला महत्त्वाचं आहे, पण त्यामध्ये घराकडेही लक्ष दे बाळा. तेव्हा ऊर्जा वैतागतच सांगते की मला कळतंय का आई, पण आता या केसच्या गोष्टी इतक्या पटापट घडतायत ना की मला काही करायला वेळच मिळत नाही आहे अगं. पण तू काळजी करू नकोस, आपण वेळेवरती सगळ्यांचे सगळे पैसे चुकते करू. तेव्हा पूर्वाला आपल्या लेकीवरती प्रचंड विश्वास असतो. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगते की मला माहिती आहे गं मनू, नको काळजी करूस, तू बस बरं आधी. पद्माच्या केसबद्दल जेव्हा ती चौकशी करते, ऊर्जा आनंदाने सांगते की आई, आपण जसं ठरवलं होतं अगदी तसंच झालंय सुद्धा. पद्मा गेली आहे हर्षवर्धन जागीरदाराच्या घरी कामाला परत, आणि तिने माहितीसुद्धा दिली. मला ना खात्री आहे ते हुलबुट्टे आहे ना, ते आमची मदत नक्की करतील. आता पूर्वाला निदान या तरी गोष्टीचं समाधान असतं. पूर्वा पद्माचं खूप कौतुक करते. त्या पद्माची खबरच कमाल आहे या. म्हणजे इतकं सगळं झालं तरीसुद्धा शांत डोक्याने सगळ्या गोष्टी हाताळल्या. किती धाडस केलं ना तिने. ऊर्जा म्हणते की पण आई, खरं धाडस तर तिला आत्ता करावं लागणार आहे. पण पद्माला आपल्याला आता अलर्ट करायला हवं आहे आई. तिला आपल्याला सांगायला हवं आहे की कोणतंही संकट जर आलं ना, तुला जराही कुणकुणी लागली तर तेथून पटकन निघ. पण इकडे शिर्केंच्या घरी मात्र मोठा तमाशा रंगला या. अर्पिता थोडंसं घाबरतच दिग्विजयला सांगते की पप्पा, हे बघा, पण मी हर्षवर्धन अंकलला सगळं काही सांगितलेलं नाही आहे. उलट मी त्यांना असं सांगितलं आहे की विक्रांत इनोसंट आहे आणि ती जी मुलगी आहे ती पैसे उकळण्यासाठी उगाच खोटे आरोप करते. आता दिग्विजय त्या विक्रांतची चांगलीच कान उघडणी करतो. शिका शिका जरा, आपल्या बहिणीकडून काहीतरी शिका. मी ना खरं तर माझं राजकीय वारस पुढचा म्हणून ना हिलाच घोषित करायला हवं होतं, तुझ्यासारख्या नालायकाला नाही. विक्रांतला तो ताकीद देतो की चला निघा इथनं आणि तडफडा त्याचं गोव्याला जाऊन त्या फार्म हाऊसवरतीच. आता विक्रांत गाडीची चावी उचलतो, सानकन दुसऱ्यांदा थोबाडीत पडते त्याच्या. अरे मूर्ख आहेस का रे तू? जरा अक्कल वगैरे आहे की नाही तुला? स्वतःची गाडी घेऊन जातोयस, मग काय होईल चर्चा? आत्ताच आमदार दिग्विजयचा मुलगा विक्रांत शिर्के गाडी घेऊन तिथून पास झाला. लोकांना चर्चा करायला द्यायची आहे. तो आपला नंदी बैलासारखा मानच डोलावतो. हे बघ, गुपचूप ना टॅक्सी करून जायचं आणि मोबाईल काढतो, मोबाईल आईकडे दे. तो लगेच पटकन आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि त्याच्या आईच्या हाती टेकतो. आणि एक गोष्ट, तिथून कोणाशीही कॉन्टॅक्ट करायचा नाही. आता विक्रांत तिथून जाणार असतोच, पण त्याची आई निकी डोक्यावर पडल्याने वागते. ए विकी थांब, तुला डबा देते म्हणे. दिग्विजय आता तिचीही अक्कल ठिकाणावर आणतो. हो द्या, डबा वगैरे बनवू द्या. चिरंजीव सांगा काय काय आवडतं तुम्हाला, गोडाधोडाचे पदार्थ. अक्कल आहे का तुला? तू का तोंड बघत उभा राहिलास? चल निघितून. तेव्हा विक्रांत पटकन बाहेर पळतो. दिग्विजयला खूपच टेन्शन आलेलं असतं. आता मुलाने जो गोंधळ घालून ठेवलाय, स्वतःच्या इमेजला धक्का तर पोहोचवलाच, ते सगळं निस्तारायचं कसं? तर इकडे आता पद्मा बघा ऊर्जाकडे निघालेलीच असते, पण अचानकच शैलेजा नावाची मांजर आडवी येते तिला. तिचा विचारते की थांब पद्मा, कुठे चालली आहेस? पद्मा कारण पुढे करते भाजी आणायला. शैलेजा तिला खूप ओरडते. अगं भाजीवाला सकाळीच येऊन गेला, फ्रीजमध्ये ठेवलेली भाजी तुला दिसेनाशी झाली आहे का? तेव्हा पद्मा बहाणा करते की ते नाही, ते आईसाहेबांना जी भाजी लागते ना, ती भाजी फ्रीजमध्ये नाही आहे, ती आणायला जाते. आता ती घाबरली आहे बिचारी, थोडंसं तुटकच बोलणार ना.
शैलेजा विचारते की अरे वा, नाही म्हणजे डॉक्टरात लोक आता प्रिस्क्रिप्शनसोबत भाजी पण सजेस्ट करायला लागले का? सकाळी वेगळीच भाजी, दुपारी वेगळीच भाजी, संध्याकाळी वेगळीच भाजी. ठीक आहे, जा, तुला जायचं आहे तर जा, पण 2-2 दिवस असं गायब होऊ नकोस हा. पटकन ये. आता ते सगळं हर्षवर्धनने पाहिलेलं असतं आणि शैलेजाचा चढता आवाज ऐकून विजया शौर्यसुद्धा खालती येतात. आता पद्मा जाणारच असते, पण हर्षवर्धन नेमकं तिला टोकतो. ए पद्मा थांब. आता पद्मा मागे वळते. बिचारी खूपच घाबरते त्याला पाहून तर. तेव्हा हर्षवर्धन तिला सांगतो की तुला जायची गरज नाही आहे, कोणीतरी आणेल दुसरं जाऊन. आता पद्मा अडकतेच की. आणि अचानक हर्षवर्धन तिचा मोबाईलच मागतो. शौर्य पाहत असतो की हर्षवर्धन कसं तिला घाबरवून सोडतोय, कसा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय तिच्यावरती. पद्मा गुपचूप फोन द्यायला निघालेलीच असते. हर्षवर्धन अचानक तिला फोन स्विच ऑफ करायला सांगतो. पद्मा घाबरून पटकन तो बंदही करून टाकते. शौर्य ते सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो. इकडे ऊर्जा सतत पद्माशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. आता पूर्वाही विचारते की काय झालं ऊर्जा? ऊर्जा वैतागतच म्हणते की आई, आत्ता तर फोन लागत होता ग हिचा. कशी आहे ना ही मुलगी पद्मा? पूर्वाला आता थोडासा संशय येतो. पूर्वा समजावते की ऊर्जा, नक्कीच काहीतरी गोंधळ असेल. म्हणजे त्या हर्षवर्धन जहागीरदाराला जराही कुणकुण लागली ना तर त्या बिचारीचं काही खरं नाही. नाही म्हणजे तू पाठवलेस तिला घरी जहागीरदारांच्या, पण तिला तिथे सांभाळून राहायला हवंय. पूर्वाला पद्माची आणखीनच काळजी वाटते. ऊर्जाला हर्षवर्धनचा इतका राग येतो, हे चुकीचं आहे ना आई. हर्षवर्धन जहागीरदार तिला भेटायला चाळीपर्यंत गेला, म्हणजे एखाद्यावर केलेली बळजबरी धमकावून आहे हे. हर्षवर्धनला चांगलं माहिती आहे हे सगळं तो का करतोय. आई, त्याला ना सगळं माहिती आहे. ही केस आता मामूली राहिलेली नाही आहे. ही केस जर सगळ्यांसमोर आली ना तर त्याचे पद, प्रतिष्ठा, नाव हे सगळं मातीत जाईल. ही केस ट्रायलपर्यंत जाऊ नये ना म्हणून प्रयत्न करतोय तो, म्हणून त्या खेळी खेळतोय. पूर्वा जेव्हा म्हणते की खरं तर आपण तिला जहागीरदारांच्या घरी पाठवले ऊर्जा, पण तिथे तिला कोणत्या जीवाला धोका निर्माण व्हायला नको आहे. आता ऊर्जाला याचा इतका धक्का बसतो, इतकं प्रेशर घेते ती. अचानकच जाऊन बाजूला बसते डोकं धरून. पूर्वा काळजी करते की मनू काय झालं बाळा? ऊर्जा विचार करते की आई, किती चुकीचं केलं ना मी. स्वतःच्या स्वार्थासाठी मी पद्माचा कसे काय बळी देऊ शकते? ती तर बिचारी घर सोडून चाललीच होती ना. पण मी स्वतःच्या स्वार्थासाठी तिला थांबवलं का आई? माझ्यामुळे त्या बिचारीचे किती हाल होत आहेत. कोर्टात एक केस लढायची म्हणून चाललं होतं हे सगळं. पण मला माहिती नव्हतं की या सगळ्यात ती बिचारी इतकी अडकेल. ऊर्जाला इतकं गिल्टी फील होत असतं, स्वतःलाच दोष देते, कोसते. माझ्या पहिल्याच केसला माझ्यासमोर लढायला कोण उभं राहावं तर तो हर्षवर्धन जहागीरदार. माझ्यासाठी उगाच त्या बिचाऱ्या पद्माची भरपट होते गाई. किती चुकीचं वागले मी. अचानकच ऊर्जा रडायला लागते. पूर्वा तिची समजूतही घालते की तसं नाही आहे म्हणू. अगं तू तर तिच्या चांगल्याचा विचार करतेस. पूर्वा उलट तिला हिंमत देते. रागाच्या भरात आणि घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नकोस म्हणू. अगं तुला तर हर्षवर्धन जहागीरदाराच्या बरोबरीने उभं राहायचं आहे. आता तर कुठे त्याचे डावपेच सुरू झालेत. मला खात्री आहे पुरून उरशील तू त्याला. तू दाखवून दे ना त्या हर्षवर्धन जहागीरदाराला. आव्हान दिलंय ना त्याने, आता दाखवूनच दे तुझं जिंकण्यासाठीचा वेळ आणि जिंकण्याचा वेगही. म्हणून मला खरंच खूप अभिमान वाटतो तिचा. तुझ्यासारखी धीट, खंबीर, खमकी मुलगी प्रत्येक घरात जर जन्माला आली ना तर समाजात असलेले हे असे हर्षवर्धन जहागीरदार टिकूच शकणार नाहीत. ऊर्जा पूर्वाला घट्ट मिठी मारते आणि मग म्हणते की बरोबर बोलतेस आई तू. ही माझी पहिली केस मी फक्त एकट्या पद्मासाठी नाही, तुझ्यासाठी आणि माझ्या बाबांसाठी लढणार आहे. तेव्हा पूर्वाला इतकं भरून येतं ना, कारण ऊर्जा
थोड्या वेळापूर्वी जिने अवसान घालून टाकलं होतं, आता ती पुन्हा नव्याने उभी राहिली आहे लढायला. तर प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. बघूयात पुढच्या प्रोमोत नक्की काय ट्विस्ट आलाय ते. हर्षवर्धन त्याच्या वकिली डावपेच खेळतो. पद्माचा फोन आपल्या ताब्यात घेतो. म्हणजे विजयाच्या हाती सोपून तिला तो फोन परत द्यायचा नाही असं सांगतो. तोचपर्यंत अर्पिताला धक्कादायक बातमी कळते. कवते आणि सचिनला पोलिसांनी अरेस्ट केलंय. आता विक्रांतचे ते 4ही मवाली नराधम आहेत ना. पोलीस हुळबुट्टे चांगले सुजवतो त्यांची. विक्रांत शिर्केच्या घरात जे काय घडलं ते सांगून सोडा म्हणतो मी. पॉईंट टू पॉईंट. इकडे हुळबुट्टेचा लाठीचार्ज चालू होतो आणि तिकडे पद्माला घरातून बाहेर पडायला शौर्य मदत करतो. शौर्याच्या फोनवरून जेव्हा ऊर्जाला फोन जातो आणि ती पद्माचा आवाज ऐकते, त्या क्षणी ऊर्जा विचारते की पण तू शौर्यसोबत कशी? शौर्याच्या फोनवरून कसं काय फोन केला? मान्य आहे की आता पद्मा नक्कीच शौर्य कोण आहे खरी त्याची ओळख लपवेल. पण खेळ सुरू झालाय प्रेक्षकांनो आणि मालिका बघायला खरंच मजा येणार आहे बरं का. तर पुढे नक्की काय काय घडतंय? त्या हर्षवर्धनचे प्रत्येक वकिली डावपेच ऊर्जा कशी हाणून पाडते बघायचं आहे ना. आणि तेही खरे भाग. तर जरूर सबस्क्राईब करा, कारण कोणतेही खोटे एपिसोड्स आपल्या या चॅनलवरती अपलोड केले जात नाहीत. त्यामुळे सबस्क्राईबही करा, सोबत छान अशी कमेंटही करा आणि व्हिडिओला हाई पॉईंट जरूर द्या प्रेक्षक.